नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या चॅनलवर नियमित येत असलेल्या डाएट आणि न्यूट्रिशन रिलेटेड टिप्स, रेसिपीज, वेगवेगळे इंटरव्ह्यूज या सगळ्यांना तुम्ही जो उदंड प्रतिसाद देताय त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. बऱ्याच लोक आपले व्हिडिओज बघतायत परंतु सबस्क्राईब चॅनल केलेला नाही आहे. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की जे लोक तुम्ही व्हिडिओज बघताय तुम्ही प्लीज चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इतर व्हिडिओजही छान बघता येतील, तुम्हाला नवीन अपडेट्स कळत राहतील. आणि ज्यांना तुम्ही शेअर करताय त्यांनाही तुम्ही सबस्क्राईब करायला सांगितलं तर तुम्हालाच सगळे व्हिडिओज छानपैकी बघता येतील. मी साधारण 2-2.5 वर्षापूर्वी आपल्या चॅनलवर कोकम टी नावाची एक रेसिपी टाकली होती, जो असा चविष्ट गरमागरम एक आगळा वेगळा चहा आहे. आणि आजपर्यंत अनेक लोक मला सतत, इस्पेशली मस्त भरपूर पाऊस पडत असला की मला व्हॉट्सॲपवर, इंस्टाग्रामवर फोटोज येत असतात की आम्ही तू सांगितल्याप्रमाणे कोकम टी एन्जॉय करतो आहे. कोणी आजारी असेल किंवा पित्त वगैरे झालं असेल तरीसुद्धा लोक तो रेग्युलरली घेतात आणि मला हे बघून खूप छान वाटतं. आणि म्हणूनच मी विचार केला की पावसाळ्याचे दिवस सुरूच आहेत, हिवाळाही येईल, त्यासाठी अशीच एक चमचमीत परंतु आपली आजीच्या बटव्यातली पारंपरिक रेसिपी तुम्हाला दाखवावी, ज्याचं नाव आहे कळण. आता ही आगळ्या वेगळ्या नावाची रेसिपी बनते कशापासून, तर ती बनते आपलं जे कडधान्य असतं, आपण कडधान्य शिजवल्यावर जे पाणी येतं त्याच्यावरती, त्याच्यापासून. आणि आपण त्याचे हेल्थ बेनिफिट्स आणि बाकीची माहिती रेसिपी बघून झाल्यावर ऐकूया. तेव्हा चला पटकन रेसिपी बघू. आता आपल्याला कळण करण्यासाठी आपण सर्वात पहिले कुठलं तरी मोडलेलं कडधान्य घ्यायचं. इथे मी हरभरे घेतले, हरभऱ्याची टेस्ट खूप छान लागते कळणाला. आणि हे मी आता एका कुकराच्या डब्यात घालून घेतलंय आणि त्याला बुडेस्तोपर्यंत आपण पाणी घालायचंय. आणि आधी ते व्यवस्थित छान असे भरपूर शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत आपण. आता आपण हे पाणी घातलेलं कडधान्य कुकरात ठेवणार आहोत आणि आपण कुकराच्या, जसं आपण कडधान्य शिजवायला थोडं जास्त शिट्ट्या करतो तसं व्यवस्थित 4-5 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत. आता आपण शिजलेल्या हरभऱ्यांचं हे पाणी काढून घेतलेलं आहे, जे शिजल्यावर वरचं पाणी हरभऱ्यांचं येतं ते आहे. आणि आता पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, ताक घेणार आहोत. साधारण 2-2.5 वाट्या पाणी झालं आहे, तर त्याला आपण अंदाजे 1 वाटी ताक घालणार आहोत. आता मी अर्ध ताक घेतलं आहे आणि त्याच्यात अगदी थोडंसं, म्हणजे 1 टीस्पून आपण म्हणू शकतो असं डाळीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. कारण की ताक घातल्यानंतर गरम केल्यावर ताक फुटू शकतं, म्हणून आपण ती काळजी घेणार आहोत. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं, त्यातले लम्स सगळे मोडून घ्यायचे आणि मग आपण कळण करू शकतो. आता आपण कळण करायला घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा फोडणी करण्यासाठी तेल गरम केलं आहे, त्याच्यात आपण जिरं घालतोय. जिरं आणि मोहरी दोन्ही घालायचं आहे आणि मग ते चांगलं तडतडलं की मग त्याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत. थोडीशी हळद. ही फोडणी झाली की त्याच्यानंतर आपण जे हरभऱ्याचं पाणी घेतलेलं आहे ते आपण घालणार आहोत. आणि त्याला आपण आता एक छान उकळी येऊ देणार आहोत. आता आपण बघू शकतो छान उकळी आली ह्याला. त्याच्यानंतर आपण हे जे ताकामध्ये पीठ, डाळीचं पीठ मिक्स केलं होतं ते आपण ह्याच्यात घालणार आहोत. डाळीचं पीठ घातल्यामुळे ताक फुटत नाही आणि आंबटसर छान चव येते. आणि मग त्याच्यानंतर आपण मीठ घालणार आहोत चवीपुरतं. आणि लहान मुलांसाठी करायचं असेल तर तुम्ही तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालेल. जर मोठ्या माणसांना घ्यायचं असेल तर आपण थोडंसं तिखटसुद्धा घालू शकतो, म्हणजे जरा चटपटीत बनतं. आणि आता हे सगळं मिक्स करून याला परत एकदा छान उकळी आणायची. आता हे गरम गरम तयार झालेलं कळण आपण बाउलमध्ये काढून सर्व करायचं आहे. सर्व करताना त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची, म्हणजे अजून छान लागतं. आता तुम्ही रेसिपीमध्ये बघितलं की आपण हरभरे वापरले होते कडधान्य शिजवायचं तेव्हा.
तर त्याऐवजी तुम्ही मूग, मटकी या कडधान्यांपासून सुद्धा अगदी सेम रेसिपी फॉलो करून हे कळण बनवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपण याचं पाणी फक्त आत्ता वापरलं आहे, कारण की ते शिजवताना जनरली पाणी राहतंच आणि मग आपण कधी कधी काही लोक ते ग्रेव्हीत घालतात, काही लोक ते फेकूनही देतात. पण तसं न करता त्याच्यात जे काही न्यूट्रिशन उतरलेलं असतं, जे काही पोषक तत्व उतरली असतात, त्याचा आपल्याला या रेसिपीतनं छान फायदा होतो. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु जर तुम्हाला थोडंसं फिलिंग बनवायचं असेल किंवा तरुण मुलांना असं संध्याकाळचं खाणं म्हणून वगैरे द्यायचं असेल, तर तुम्ही चांगली शिजलेली कडधान्यसुद्धा या रेसिपीमध्ये म्हणजे या कळणात जर घातलीत तर त्यांनी त्यांचं पोटही भरेल, त्यांच्या कडधान्य पोटातही जातील आणि मुळात कडधान्यांचा जो स्वाद असतो तो स्वाद, ताक आणि फोडणी या सगळ्यांचं मिश्रण म्हणून जी चव येते ती कडधान्य घातल्याने काही बिघडणार नाही आहे. उलट अधिक न्यूट्रिशियस आणि हेल्दी असं ते एक प्रकारचं सूप आपण म्हणू शकतो, स्प्राऊट सूप बनेल. आणि त्यामुळे तुम्ही तेही नक्की ट्राय करून बघा. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये आपण साखर वापरली नाही आहे, एक्सेसिव्ह तेल नाही आहे, काहीच नाही आहे. त्यामुळे सगळ्या एज ग्रुप्सचे लोक आणि जर समजा तोंडाला चव नाही आहे किंवा काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं आहे परंतु हेल्दी खायचं आहे, तर हा नक्कीच एक छान ऑप्शन म्हणून आपण ह्याच्याकडे बघू शकतो. मला तर लहानपणापासून हे इतकं आवडायचं की मी माझ्या आई आजीला वगैरे सांगायचे की जास्त पाणी घालून शिजव गं, म्हणजे भरपूर कळण पिता येईल. तर इतका हा इंटरेस्टिंग आणि छान प्रकार आहे. तर तो तुम्ही नक्की करून बघा. साधारणतः सगळ्या प्रकारे म्हणजे डायबिटीज, PCOD, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असणाऱ्या सगळ्या लोकांना हा चालू शकतो. कारण जसं मी म्हटलं त्याच्यात कुपथ्य होईल असं काहीच नाही आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कळवा. जर एखाद्या लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना भूक लागत नसेल आणि वजन वाढवायला हवं आहे असं डॉक्टरने सांगितलं असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं आलंही किसून घालू शकता. आणि हे नुसतं पाण्याचं कळण म्हणजे स्प्राउट्स वेगळे काढून आत्ता जसं मी दाखवलं तसं पाण्याचं कळण जेवायच्या अर्धा किंवा पाऊण तास आधी जर त्यांना वाटीभर प्यायला दिलं तर त्यांची भूक वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि जर तुम्ही कडधान्य घालून ते केलं तर जास्त पोटभरीचं होतं आणि मग ते ॲज अ पार्ट ऑफ मील म्हणून म्हणजे आपण जसं सूप पितो तसं तुम्ही त्याचा वापर करू शकता. असं वेगवेगळ्या प्रकारे ह्याचा वापर नक्की तुम्हाला करता येईल. तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये कळवा आणि आपला चॅनल बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद.